महाराष्ट्र कुस्तीगीर संघाने आयोजित केलेल्या स्पर्धेत पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे यांच्यात कुस्ती झाली होती। या लढतीत मोहोळला विजयी ठरवलं गेल्यानंतर पंचाच्या निर्णयाविरोधात मोठा वाद निर्माण झाला होता। या संदर्भात आता लढतीची सखोल चौकशी करण्याकरता तज्ञ समितीची नेमणूक केलेली आहे। या समितीच्या प्रमुखपदी आंतरराष्ट्रीय पंच प्राध्यापक विलास कथुरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। त्याचबरोबर 4 तज्ञ पदाधिकाऱ्यांची देखील नियुक्ती करण्यात आली आहे। ही समिती वादग्रस्त ठरलेल्या लढतीतील पंचांच्या निर्णयाची सखोल चौकशी करून 28 फेब्रुवारीला म्हणजेच या महिन्याच्या अखेरीस राज्य संघाकडे अहवाल हा सादर करणार आहे। त्यामुळे आता पुन्हा एकदा लढत होणार का कुस्तीची, आखाडा रंगणार का, असा सवाल आता या निमित्ताने उपस्थित होतोय। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडून। अमोल, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? आपण पाहतोय अहमदनगर म्हणजे अहिल्यानगर येथे जी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा झालेली होती, याच्या फायनल मध्ये शिवराज राक्षे आणि मोहोळ यांच्यामध्ये जी गादी विभागामध्ये लढत झाली। मात्र या लढतीमध्ये पंचांनी चुकीचा निर्णय दिल्याचा आक्षेप राक्षेने घेतला होता आणि थेट पंचांनाच त्यांनी लाथ सुद्धा मारलेली होती। हे सगळं प्रकरण गाजलेलं असताना या कुस्तीची पुन्हा एकदा चौकशी आहे ती सुद्धा केली जाणार आहे। एक तज्ञ समिती यामध्ये नेमण्यात आलेली असून महाराष्ट्र कुस्तीगीर संघाने हा निर्णय घेतलेला आहे आणि 28 फेब्रुवारी पर्यंत त्याचा अहवाल देण्याच्या सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहे। आणि त्यामुळे आता या तज्ञ समितीमधून नेमकी कशा पद्धतीने चौकशी केली जाते आणि नेमकं याच्यामध्ये कोण दोषी आहे हे समोर येतं का, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। आणि पुन्हा एकदा ही महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा किंवा जी अंतिम लढत आहे ती खेळवली जाणार का, हे सुद्धा महत्त्वाचं आहे। पण याची चौकशी आहे ती मात्र आता तज्ञ समितीकडून करण्याचं महाराष्ट्र कुस्तीगीर संघाने ठरवलेलं आहे। अमोल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।